नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अभि त्या डिशेस घेऊन मिहिकाला टेस्ट करण्यासाठी द्यायला जात असतो. त्यावेळी अरुंधती पाहिल्यानंतर मागून अभि असा आवाज देत असते, परंतु अभि काही ऐकत नाही आणि तो मिहिकाजवळ त्या डिश ठेवतो. त्यावेळी अभि म्हणतो, ही आहे आमच्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी. हे सगळे पदार्थ खाण्यासाठी लोक आमच्याकडे येत असतात. तर मिहिका म्हणते, हो, हे पदार्थ दिसायला तरी खूप छान दिसत आहेत. आता टेस्ट करून बघते. पण अरुंधती मॅम कुठे आहेत? त्यावेळी अरुंधती पुढे येऊन म्हणते, मी इथेच आहे, तुम्ही टेस्ट करून बघा ना. त्यावेळी मिहिका म्हणते, कुठल्या पदार्थापासून सुरुवात करू हे तुम्हीच सांगा. तर अरुंधती म्हणते, पाटवड्यांपासून करा, आवडतील तुम्हाला. मिहिका टेस्ट करून पाहते तर तिला त्या खूप आवडतात. ती म्हणते, माझी आजी करायची पाटवड्या, तेव्हा मी खाल्ल्या होत्या, अगदी तशीच टेस्ट आहे. तर अरुंधती म्हणते, आता लोकही अशी रेसिपीज करत नाहीत, त्यांना विस्मरण होत चाललंय. तर मिहिका म्हणते, बरोबर आहे तुमचं, आणि म्हणूनच लोक रेस्टॉरंटमध्ये जास्त गर्दी करत असतील. तर त्यावेळी अभि म्हणतो, मॅडम तुम्ही मसाले भातसुद्धा खाऊन बघा, आमच्या आईला खूप आवडतो आणि आई खूप छान बनवते सुद्धा, आणि त्यात साजूक तूप आहे बरं का, तूप घातल्याशिवाय मसाले भात खायला मजा येत नाही, असं आमची आई म्हणते. त्यावेळी अरुंधतीला शेजारच्या टेबलवरची बाई बोलावते आणि म्हणते की मला तुमच्याबरोबर एक फोटो काढायचा होता. अरुंधतीचा तिकडे फोटो काढायला चालू असतो. त्यावेळी इकडे मिहिका मसाले राईस टेस्ट करणार असते, तर तिला त्यात झुरळ दिसतं. तर ती मोठ्याने ओरडतच म्हणते, तुमच्या डिशमध्ये झुरळ आहे. तर अरुंधतीला तर धक्काच बसतो. ती पटकन अलीकडे येते आणि काय असं विचारते. तर मिहिका म्हणते, काय झालं म्हणून मलाच काय विचारताय? तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काही झुरळ आहेत का? हे बघा किती मोठं झुरळ पडलंय ते. शी. अरुंधती म्हणत असते, असं कसं होईल? तर मिहिका म्हणते, बघा ना, मग मी काय खोटं बोलतीये का? हे बघा मॅम, तुमचं आणि मिहिर सरांचं नाव ऐकून मी इथे आली आहे. तुमच्या रेस्टॉरंटची बाहेर लोक एवढी तारीफ करत असतात, आणि मिहिर सरांनी तर मला एकदम कॉन्फिडेंटली सांगितलं होतं, आमच्या रेस्टॉरंटमध्ये हायजीन एकदम स्ट्रिक्टली फॉलो होतं, सगळी स्वच्छता एकदम व्यवस्थित पाळली जाते, एकही पदार्थ आमचा शिळा नसतो, आणि इथे काहीतरी वेगळंच दिसतंय. मिहिर सरांच्या ॲब्सेन्समध्ये रेस्टॉरंट असं चालवता का तुम्ही? अरुंधती म्हणते, नाही मॅडम, माझं प्लीज ऐकून घ्या, मलाही कळत नाही आहे असं कसं झालं ते. आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये खूप स्वच्छता पाहतो, हवं तर तुम्ही आमचं एकदा किचन तपासून पहा. मिहिका म्हणते, ते करण्याची काहीही गरज नाही आहे. बाप रे, तुम्ही एवढी मोठी कॉम्पिटिशन कशी काय जिंकलात? हे बघा मॅम, तुम्हाला काही हँडल करता येत नाही. पदार्थ कितीही चांगला केलात ना, तरी बेसिक हायजीन नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. लोक एवढ्या विश्वासाने तुमच्याकडे येतात आणि तुम्ही हे असं खायला घालता का त्यांना? अरुंधती म्हणते, अहो असं नाही, माझं ऐकून तरी घ्या, तुमचा राग मी समजू शकते, पण आमच्याकडे असं होऊच शकत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. मिहिका म्हणते, माझा गैरसमज होतोय? कळते का तुम्हाला, माझ्या डिशमध्ये झुरळ निघाले, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा, काय आहे हे बघा ना. आणि ती फोटोग्राफरला म्हणते, तू व्हिडिओ घेतलायस ना या सगळ्याचा? मला तर बघवतच नाहीये, अंगावर काटा येतोय. आणि ती अरुंधतीला म्हणते, दिसलं का, आता काय म्हणायचंय तुम्हाला? अजूनही माझा गैरसमज होतोय? मी याबद्दल माझ्या ब्लॉगमध्ये तर लिहिणारच आहे, पण वेगवेगळ्या चॅनलला सुद्धा तुमचे व्हिडिओ देईल. आणि एवढंच करून चालणार नाही तर फूड कॉर्पोरेशनला सुद्धा तुमची कंप्लेंट करावी लागेल. अरुंधती म्हणते, नाही मॅडम, प्लीज असं करू नका, हवं तर तुम्ही आमच्या रेस्टॉरंटची एकदा तपासणी करा, तुम्हाला कुठेही जराही कचरा सापडणार नाही. आम्ही खूप स्वच्छता पाळतो, हवं तर आमच्या स्टाफला विचारा. तर मिहिका म्हणते, अहो मॅडम, तुम्हाला स्वतःची बाजू मांडताना सुद्धा लाज वाटली पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळताय तुम्ही. आज झुरळ निघालं, उद्या किचनमध्ये पाल निघाली तर? अरुंधती म्हणत असते, नाही मॅडम, तुम्ही प्लीज एकदा किचन बघा. मिहिका म्हणते, अजूनही तुम्ही माझ्याशी आर्ग्यू करताय? आता याचा काहीही उपयोग नाहीये, मी तुमची कंप्लेंट करणारच आहे. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता मात्र या प्रकरणाची चौकशी होणार, बघाच तुम्ही. आणि ती रागातच तेथून जाते. अरुंधती तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ती कोणाचं काही ऐकत नाही. त्यामुळे अरुंधतीला खूप वाईट वाटत असतं. इकडे संजना फोनवर म्हणते, अरे वा, क्या बात है, आता पुढे काय करायचं हे तुला माहिती आहे. तर मिहिका म्हणते, तू त्याची काळजीच करू नकोस. आता अरुंधतीच्या रेस्टॉरंटची सगळीकडे चर्चा होते की नाही ते बघ. सोशल मीडियावर, टेलिव्हिजनवर, अगदी सगळीकडे. पेपरमध्ये सुद्धा फ्रंट पेजला बातमी येते की नाही ते तू बघच. संजनाला तर खूप आनंद झालेला असतो. इकडे रेस्टॉरंटमध्ये अरुंधती म्हणत असते, इतकी वर्ष मी स्वयंपाकघर सांभाळले, जराही अस्वच्छता नसायची, कधी कोणाच्या पानात साधा केसही आला नाही, आणि आज चक्क झुरळ? शक्यच नाहीये हे. मी स्वतःच्या हाताने बनवले सगळे पदार्थ, सगळं निवडून टिपून मी स्वतः घेतलं, आणि मग असं कसं झालं? तुम्हाला मी सांगितलं होतं ना, मी आल्याशिवाय सर्व करू नका. मला गार्निश करायचं होतं, मग असं का केलं तुम्ही?
तर दीपक म्हणतो मॅडम आम्ही नकोच म्हणत होतो पण अभि सरांनी आमचं ऐकलं नाही. त्यांनी ती डिश सर्व केली. त्यांना सांगून पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. तर अरुंधती त्याला विचारते असं का केलंस तू? तर अभि म्हणतो मग मी काय करायला हवं होतं? तिकडे मेघा मॅडम सारख्या विचारत होत्या आणि इकडे सगळं रेडी होतं, मग का नाही सर्व करायचं? तर अरुंधती म्हणते एवढ्या चिडून का बोलतोयस तू? तर अभि म्हणतो कारण तू मला प्रश्न विचारतीयस. अरुंधती म्हणते तुला नाही मी सगळ्यांनाच विचारतीये. मी नसताना तुम्ही सर्व का केलं? तर अभि म्हणतो तू फोनवर बिझी होतीस. मला काय माहिती तुला किती वेळ लागणार आहे. तेवढ्या वेळात ते पदार्थ गार झाले असते तर, आणि ते पुन्हा गरम केले असते ना तर त्याची चव गेली असती. तर अशोक लगेच म्हणतो मॅडम मला अभि सरांचा पॉइंट पटतोय. ते पदार्थ थंड झाले असते तर सगळी मजा गेली असती. तर अरुंधती म्हणते ते परवडलं असतं एक वेळ, पण त्यांच्या मसाले भातात झुरळ आलं. कसं शक्य आहे हे? काल आपण इतकं सगळं स्वच्छ केलं होतं. नेहमीच करतो. तर अशोक म्हणतो पण आता असं म्हणता येणार नाही मॅडम, कारण मेघा मॅडमच्या डिशमध्ये झुरळ होतं. अरुंधती म्हणत असते हे शक्य नाहीये. मी स्वतःच्या हाताने सगळे पदार्थ बनवले होते. स्वतः डिशमध्ये वाढले होते. तेव्हा झुरळ नव्हतं, मग नंतर कसं आलं? मला असं वाटतंय की हे मुद्दामून कोणीतरी केलंय. तर दीपक म्हणतो मॅडम अभि सरांनी मला सोलकढी घेऊन पाठवलं आणि निशाला कस्टमर अटेंड करायला वरती पाठवलं आणि त्यानंतर किचनमध्ये अभि सर होते. तर अभि त्याच्यावर ओरडून म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं हे सगळं मी केलं? तर दीपक म्हणतो माफ करा सर, पण मॅडमने आमच्यावर संशय घ्यायला नको म्हणून जे खरं आहे ते मी सांगितलं. तर अभि म्हणतो आई तुला खरंच वाटतंय असं मी काहीतरी करेन? तर अरुंधती जरा संशयानेच अभिकडे बघत असते. तर अभि म्हणतो सरप्रायझिंग आहे हे. अगं माझ्याकडे काही काम नाहीये. मी लाचार होऊन इकडे काम करतोय. मी डॉक्टर आहे तरी सुद्धा तुझ्या रेस्टॉरंटमध्ये काम करतोय. मला कामाची गरज असताना मी असं काही करेन का? जरा विचार करून बघ ना. आई मी असं काहीही केलेलं नाहीये. प्लीज बिलीव्ह मी, विश्वास ठेव माझ्यावर. तर अरुंधती म्हणते बास आता याच्यावर चर्चा पुरे, आणि ती अशोकला सांगते तू जाऊन कस्टमर्सला बघ. दीपकला म्हणते तू तुझ्या ऑर्डर्स पूर्ण कर आणि सगळे आपापली कामं करा, मी आले जरा. असं म्हणून अरुंधती तेथून जायला लागते. तर अभि लगेच तिच्याजवळ जाऊन म्हणतो आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. खरंच मी हे केलं नाहीये, तुझी शपथ. आई खरंच तुला माझ्यावर संशय आहे का? अरुंधती त्याला म्हणते मला नाही कळत आहे अभि, तुझ्यावर विश्वास ठेवावा की संशय घ्यावा हे मला नाही कळत, कारण माझा याआधीचा अनुभव काही बरा नाहीये. घरातल्या भांडणांमध्ये मी बरोबर असून सुद्धा तू अनिरुद्ध आणि संजनाची बाजू घेऊन मला चुकीचं ठरवलंयस. तर अभि म्हणतो मला मान्य आहे मी पास्टमध्ये खूप चुका केल्यात, पण मी आता खरंच बदललोय. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. मला माझ्या सगळ्या सिच्युएशन्सनी बदलवलंय. मला आता माझ्या डोळ्यासमोर फक्त माझ्या बायकोचं आणि माझ्या मुलीचं फ्युचर दिसतं. मी का असं वागे नाही? तर अरुंधती म्हणते अभि तू मला जेव्हा विचारलं होतंस ना मी इथे कामाला येऊ का, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. अरे खूप बरं वाटलं होतं. माझा मुलगाच माझ्या मदतीला येतोय. किती समाधान वाटलं होतं, किती आधार वाटला होता तुझा. आजच्या या प्रसंगाने सगळं चित्रच बदलून गेलंय. अभि म्हणतो आई प्लीज मी काय करू म्हणजे तुला पटेल? अरुंधती त्याला म्हणते मला सांग फिरून फिरून काटा तुझ्यावरच काय येतोय? तू जर खरंच हे केलं असशील ना अभि तर तुझी कीव करावी तेवढी थोडी आहे. आणि जर कोणाच्या सांगण्यावरून तू हे केलं असशील तर तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस एवढं लक्षात ठेव. डॉक्टर आहेस ना तू, तुला तुझी बुद्धी नाहीये, चांगल्या वाईटाची जाण तुला तुझी नाहीये. तर अभि म्हणतो मी आप्पांना म्हणालो होतो की माझ्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून मी आईकडे काम करतो, पण ते एवढं त्रासदायक असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. देव बहुधा मला माझ्या कर्माची शिक्षा देतोय. तर अरुंधती म्हणते तू जर चुकीचा वागला असशील तर तुला तुझ्या कर्मांची फळं मिळणारच आहेत, कारण आता मी स्वस्थ बसणार नाही. मला माहिती आहे हे मुद्दामून कोणीतरी केलंय आणि त्याचा शोध घेतल्याशिवाय मी राहणार नाही. त्यावेळी निशा तिथे येऊन अरुंधतीला म्हणते मॅडम तिकडे लोक खूप चिडले, ते ऐकायलाच तयार नाहीयेत, ते तुम्हाला बोलवतायत. तर अरुंधती तिच्यासोबत जाते. इकडे समृद्धीमध्ये कांचन आप्पांना म्हणत असते काय करताय, किती वेळ झालं डोकं वहीत घालून बसलाय? तर आप्पा म्हणतात गणपती येत आहेत ना, तर सामानाची यादी करत होतो. आणि हो अरुंधती यावर्षी स्वतःच्या हाताने मूर्ती घडवणार आहे. काय सुबक मूर्ती घडवते ना अरुंधती? तर कांचन म्हणते हो ना, अक्षरशः जीव ओतते ती मूर्तीमध्ये. आणि ती म्हणते मी ना यावर्षी गणपतीला नवस केलाय. आप्पा विचारतात कसला? तर कांचन म्हणते माझ्या अनिरुद्धला लवकर बरं कर म्हणून मी 101 मोदकांचा नैवेद्य दाखवेन. तर आप्पा म्हणतात बापरे कांचन तू करणार आहेस 101 मोदक? तर कांचन म्हणते छे हो, मी मोदकाचा नैवेद्य दाखवेन असं म्हटलंय, मी स्वतः बनवेल असं कुठं म्हटलंय. हल्ली माझ्याच्याने होत नाही हो, मी ना अरुंधतीकडून मोदक करून घेईल. तर आप्पा म्हणतात वा वा छान आहे की तुझा नवस, आयजीच्या जीवावर बायजी उधार. कांचन म्हणते गप्प बसा हो, तुम्हाला काय त्याचं, अनिरुद्ध बरा झाला म्हणजे झालं. तर आप्पा म्हणतात तो बराच आहे की. तेवढ्यातच अनिरुद्ध तेथे येतो. तर आप्पा म्हणतात घे 100 वर्ष आयुष्य आहे याला, उगाचच तू काळजी करत बसतेस. तर अनिरुद्ध म्हणतो एवढं आयुष्य करू काय मी त्याचं?
तर कांचन म्हणते काय करू म्हणजे काय, तू सुद्धा नातवंड पतवंड बघ, सुखाने आयुष्य जग. आप्पा म्हणतात काय रे अनिरुद्ध, किती दिवस झालं तुला डॉक्टरांनी परत बोलावलं नाही. नाही म्हणजे तुझ्या सगळ्या टेस्ट पुन्हा एकदा करून बघायला लागतील ना. तुझ्याकडे बघून तर असं वाटतंय की तुला हार्ट अटॅक आलाच नाही. तर कांचन आप्पांनाच ओरडत म्हणते तो बरा झाला याचा त्रास होतोय का तुम्हाला. आप्पा म्हणतात तसं नाही ग, पण हार्ट अटॅकमुळे जरा तरी अशक्तपणा येत असेल, थकवा जाणवत असेल. हार्ट अटॅक होता तो, अनिरुद्धला काही सर्दी पडसं झालं नव्हतं. अनिरुद्ध म्हणतो हार्ट अटॅक आला होता, पण मी माझं रुटीन फारसं काही बदललं नाही. रोज सकाळी उठून योगा प्राणायाम करणं, मॉर्निंग वॉकला जाणं, वेळच्या वेळेला ब्रेकफास्ट करणं हे सगळं चालू होतं. फक्त जरा केअरफुली करत होतो म्हणून किती लवकर रिकवर झालो बघा. तर कांचन म्हणते बघा शिका तुमच्या मुलाकडून. तुम्ही काय कोणत्याही वेळेला काहीही खाता, भजी काय खाता, वडे काय खाता. तर आप्पा म्हणतात हो, पण सगळं खाऊनही मी अजूनही ठणठणीत आहे. हा सगळं पाळत होता तरीही याला हार्ट अटॅक आला. तो व्यायाम करतो, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवतो, हे चांगलेच आहे की, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक बरा नव्हे. सगळं थोडं थोडं खाल्लं ना तर काही होत नाही. तर अनिरुद्ध म्हणतो हे तुमचं पटतंय मला आप्पा, असं मन मारून जगायचंच नाही, त्याचा जास्त त्रास होतो. तेवढ्यात अनघा तेथे येऊन अनिरुद्धला विचारते बाबा तुमच्यासाठी सूप केलंय, आत्ता देऊ का तुम्हाला. तर अनिरुद्ध म्हणतो आत्ता नको, पुन्हा दे. तर अनघा म्हणते ठीक आहे, मला सांगा, मी तुम्हाला परत गरम करून देईन. तर अनिरुद्ध म्हणतो हो सांगतो, मला सांग अभि कुठे आहे, मी मगाचपासून शोधतोय त्याला. अनघा म्हणते तो ताईच्या रेस्टॉरंटमध्ये गेलाय. अनिरुद्ध चिडचिड करतच म्हणतो वेडा आहे हा मुलगा, एवढं सांगूनही गेलाच का. त्याचं ना काहीतरी मार्गी लावावंच लागणार आहे. मी एका माझ्या मित्राशी बोललोय, बघूया काय होतंय ते. तेवढ्यातच ईशा बाबा बाबा असं ओरडत अनिरुद्ध जवळ येते आणि म्हणते हे बघा काय आहे, माझ्या मैत्रिणीने मला पाठवलं. कांचन म्हणते अगं काय एवढं, केवढ्याने ओरडतेस. ईशा म्हणते आजी हा व्हिडिओ बघ मग तुला कळेल. तो व्हिडिओ मिहीरच्या रेस्टॉरंटबद्दल असतो, ते मसाले भातात झुरळ निघालेला. तर ईशा म्हणते बघा आईने रेस्टॉरंट हातात घेतलं आणि वाट लावली, मला माहिती होतं आईला काहीही जमणार नाही. तर अनघा म्हणते नाही नाही, ताई तिथे असताना हे असं होऊच शकत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ताईला स्वच्छता किती आवडते ते, हे कोणीतरी डेलिब्रेटली करतंय. तर ईशा म्हणते हे न तुमचं नेहमीचंच आहे, आईवर पडक पडली की म्हणायचं कोणीतरी मुद्दाम केलं असेल, कधीतरी आईची चूक मान्य करा ना. तर आप्पा म्हणतात अरुंधतीची काही चूकच नाहीये तर आम्ही ते कबूल का करावं. आम्हाला खात्री आहे अरुंधतीच्या हातून असं काहीही घडणार नाही. गेली 26-27 वर्ष ती या घरचं किचन सांभाळतीये, कधी कोणाच्या पानामध्ये साधा केस सुद्धा आला नाही, मग झुरळ तर शक्यच नाही. काय कांचन. तर कांचन म्हणते हो ना. अनघा म्हणते मला असं वाटतं की ताईला त्रास व्हावा म्हणून कोणीतरी मुद्दाम करतंय, तिच्या सक्सेसवर कोणीतरी जळतंय. आप्पा म्हणतात खरंय तुझं, मलाही तसंच वाटतंय. ही अरुंधतीच्या प्रतिस्पर्ध्याचं काम असणार आहे. इकडे रेस्टॉरंटमध्ये सगळे लोक अरुंधतीच्या नावाने ओरडत असतात तर अरुंधती तेथे येते. ते म्हणतात आम्ही तुमचं नाव ऐकून इथे आलोत, तुम्ही एवढी कॉम्पिटिशन जिंकलात, आम्हाला वाटलं तुमचं रेस्टॉरंट चांगलं असेल. दुसरा म्हणतो हो ना, त्या कॉम्पिटिशनमध्ये किती छान छान पदार्थ बनवले तुम्ही. पदार्थ चांगले असतात परंतु त्यात पाली आणि झुरळं निघतात. ती बाई म्हणते आमच्या हेल्थशी खेळताय तुम्ही, तुम्हाला काहीच वाटत नाही का. अरुंधती म्हणत असते असं काही नाही, तुम्ही माझं ऐकून घ्या. तर ते म्हणतात तुमचं आता काय ऐकून घ्यायचं, तुमचे पदार्थ खाऊन आमच्या घरच्यांना आमच्या मुलांना काय झालं तर काय करायचं, आणि जर काही झालंच ना तर जबाबदार तुम्ही असाल. अरुंधती म्हणते तुम्ही ऐका माझं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी स्वतः जातीने सगळीकडे लक्ष घालतो, खूप स्वच्छता पाळतो आम्ही, असं कसं होईल. ते म्हणत असतात तुमच्या समोरच झालं ना हे सगळं, त्या मॅडमनी तर व्हिडिओ शूट केला या सगळ्याचा, म्हणजे आता त्यांच्याकडे पुरावा सुद्धा आहे. शी, आम्ही आता कधी नाही येणार अशा हॉटेलमध्ये. तर त्यातील एक जण म्हणत असतो मी तर आता सगळ्यांनाच सांगणार आहे की या रेस्टॉरंटमध्ये कधीच येऊ नका. ते सगळे रागातच तेथून निघून जातात. अरुंधतीला तर खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, तिला काही समजत नाही. ती म्हणत असते हे सगळं काय होऊन बसलं, आता मिहीरला काय उत्तर देऊ मी. तर अभि म्हणतो आई तू टेन्शन घेऊ नकोस, हे सगळं कोणी केलंय ना याचा आपण शोध घेऊ. तर अरुंधती म्हणते पण त्याआधी जर मिहिकाने रेस्टॉरंटची तक्रार केली तर, आपल्याला आपलं रेस्टॉरंट बंद करायला लागलं तर. मिहीरने खूप विश्वासाने सोपवलं होतं माझ्या हातात, मी नाही सांभाळू शकले. त्याने रेस्टॉरंटचा दर्जा राखला होता तो मातीत मिळवला मी, त्याच्या आईचं स्वप्न होतं हे रेस्टॉरंट, मला नाही जपता आलं. हे सगळं असं कसं होऊन बसलंय रे देवा. तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि खूप वाईट सुद्धा वाटत असतं. त्यावेळी निशा म्हणते मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल, आपण करू काहीतरी, हे नक्कीच कोणीतरी मुद्दाम केलंय. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अरुंधती म्हणत असते मला माहिती आहे त्यावेळी आपल्यापैकी किचनमध्ये कोण कोण होतं, त्यातलाच कोणीतरी एक असेल. तर अभि म्हणतो सगळ्यांसमोर तू माझ्यावर डाऊट घेतेस, तेही तुझ्याकडे काही प्रूफ नसताना. आणि अभि रागातच तेथून जात.
इकडे घरी संजना अनिरुद्धला म्हणत असते अरुंधतीचा ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय तिला. मला तर तो मिहीरसुद्धा मूर्ख वाटतो. इकडे रेस्टॉरंटमध्ये अरुंधतीला काही कळत नसतं की मिहीरला काय उत्तर द्यावं. त्याने खूप विश्वासाने सोपवलं होतं हे सगळं माझ्यावर. तर अशोक म्हणतो मॅडम तुम्ही अभिसरांना पण विचारा ना. तर अरुंधती म्हणते अशोक मी कोणावरही संशय घेत नाहीये, पण हे सगळं माझ्या हातून नाही झालं एवढं मात्र नक्की. त्यावेळी अरुंधतीला वर CCTV दिसतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा. मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन्स ऑन करा. भेटू उद्याच्या भागात.